तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की ही जी चर्चा असणार आहे ती ईव्हीएमच्या संदर्भात चर्चा असणार आहे। एक टेक्निकल पर्सन म्हणून माझी जबाबदारी आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जर काही गोष्टी टेम्परेबल होत असतील तर एक इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस म्हणून त्याच्यात होऊ घातलेल्या किंवा शंकास्पद असणाऱ्या गोष्टी समाजासमोर आणणं हे महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे 2014 पासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती मी काम केलेलं आहे म्हणतो। त्यामुळे म्हणतोय की ही जी चर्चा असणार आहे ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात असणार आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात नसणार आहे। ज्या वेळेला आपण संदर्भ देऊ आणि चर्चा करू त्यावेळेला लोक ठरवतील की ईव्हीएम मध्ये हॅकिंग होऊ शकते की नाही शकते। मी एकतर्फी म्हणणं ईव्हीएम हॅकिंग होते की नाही याच्याऐवजी आपण या सर्व गोष्टीचा आढावा घेऊ शकतो आणि नंतर निर्णय घेऊ शकतो की ईव्हीएम मशीन मध्ये हॅकिंग होऊ शकते की नाही। यामध्ये मी 5 मुद्दे मांडणार आहे। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्याचं ईव्हीएमचं हार्डवेअर जे आहे ते कितपत सुरक्षित आहे। दुसरा म्हणजे ईव्हीएम रिव्ह्यू कमिटीच्या ज्या काही लिमिटेशन्स होती ज्यांच्यामुळं भारतभर ईव्हीएम वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली, माननीय निवडणूक आयोगाच्या मार्फत रिव्ह्यू कमिटीचा रिपोर्ट घेऊनच परवानगी देण्यात आली, त्यांच्या काही लिमिटेशन्स होत्या आणि ईव्हीएम हॅकिंगचे कोणते कोणते प्रकार असू शकतात याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय। आणि माननीय निवडणूक आयोगाने जर आपल्याला मशीन दिली तर ती कशा पद्धतीनं हॅक होऊ शकते हे आम्ही कायदेशीररित्या ज्या वेळेला आपल्याला मशीन मिळेल त्यांच्या सुपरविजन खाली का असेना ते आपण करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यावरती आपण रिसर्च केलेला आहे। बऱ्याच वेळेला उमेदवारांच्या तक्रारी असतात की माझं मतदान कुठे गेलं, स्वतःचं मतदान कुठे गेलं असं म्हणतात, शून्य मतदान का पडतं, तर त्याची सुद्धा आपण थोडक्यात जाता जाता इथं चर्चा करणार आहोत। तर हे हार्डवेअर कितपत सुरक्षित आहे याच्यावरती आपण बोलूया जरासं। भारतामध्ये ज्या काही ईव्हीएम बनवल्या जातात त्या सिंपल एम्बेडेड सिस्टीमने बनवल्या जातात। बाहेरच्या राष्ट्रांची आपल्याला उदाहरणं दिली जातात की बाहेर देशामध्ये सुद्धा ईव्हीएम वापरल्या जातात, पण फरक असा आहे की इंडियामध्ये ज्या ईव्हीएम बनवल्या जातात त्या सिंपल एम्बेडेड सिस्टीमने बनवल्या जातात। त्यांचा जो सोर्स कोड असतो काही हजार लाईनींचाच असतो, परंतु भारत देशाच्या बाहेर ज्या काही यूएस बेस्ड कंपन्या असतील किंवा यूएस सारखी राष्ट्र असतील त्यांच्याकडे जी मशीन्स वापरली जातात ती मशीन मात्र लाखो लाईनचा सोर्स कोड असणारी मशीन्स असतात आणि ती कम्युनिटी ऑपरेटिंग सिस्टीम वापरून त्या मशीन्स तयार केलेल्या असतात। त्यामुळे भारतामध्ये असलेल्या ज्या मशीन्स आहेत त्या टेम्परेबल असू शकतात ॲज कम्पेअर टू फॉरेन बेस्ड कंपनी किंवा फॉरेन बेस्ड ईव्हीएम्स। क्रिप्टोग्राफी म्हणून एक टेक्निक असते। आपण एखाद्या मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये कनेक्शन करतो ब्लूटूथने समजा, तर त्यावेळेला पेरिंग करतो आपण, म्हणजे या डिव्हाइसनं त्या डिव्हाइसचा डेटा ऍक्सेप्ट करायचा की नाही हे कोडिंग करून सांगतो आपण। तर अशा पद्धतीचं कोडिंग किंवा क्रिप्टोग्राफी टेक्निक आपल्या मशीन मध्ये कुठेही वापरली जात नाही। म्हणजे एका व्हीव्हीपॅटला काढून एका कंट्रोल युनिटला कुठलाही व्हीव्हीपॅट जोडता येऊ शकतो, एका कंट्रोल युनिटला कुठलाही बॅलेट युनिट जोडता येऊ शकतं। या कुठल्याही डिव्हाइसेस मध्ये कुठलीही क्रिप्टोग्राफिक टेक्निक वापरली जात नाही आणि त्यामुळं शंका उपस्थित होते की या मशीन टेम्परेबल आहेत। आता आपण ईव्हीएमचा हार्डवेअर डिझाइन बघूया। बऱ्याच वेळेला आपल्या समाधानासाठी म्हणा किंवा आपल्या माहितीसाठी ज्या गाड्या फिरत असतात ईव्हीएमचा डेमो देण्यासाठी त्या लोकांसोबत आम्ही सुद्धा चर्चा केल्या की त्यांना विचारलं की मतदान कुठं सेव्ह केलं जातं, तर ते बोलतात की एक मेमरी कार्ड असतं। मग आम्ही ज्या वेळेला चर्चा केली की मेमरी कार्ड नाही तर आतमध्ये EEPROM वापरली जाते त्याच्यात मतदान सेव्ह केलं जातं, त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतात आणि म्हणतात की आम्हाला फक्त बटन दाबायला सांगितलेलं आहे आणि सह्या घ्यायला सांगितलेलं आहे की हे
ईव्हीएम मशीन वरवरून का होईना व्यवस्थित काम करतं की नाही, ते तुम्हाला ते टेम्पर प्रूफ आहे की नॉन हॅकेबल आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या गाड्या फिरत नाही दुर्दैवाने. हॅकरचं काम जर काय करायचं असेल तर ते नंतर करतील, परंतु नॉन हॅकेबल या मशीन आहेत की नाही हे आपल्याला याच्यावरून समजू शकत नाही की मी एका कॅन्डिडेट समोरचं मतदान बॅलेट युनिटवरचं मत टाकतोय आणि माझं बरोबर मतदान जात आहे, हे हॅकेबल आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं नाहीच आहे. सीपीयू जो आहे या ईव्हीएम मध्ये वापरला गेलेला, तेव्हा ईव्हीएम मध्ये वापरले गेलेले जे सीपीयूज असतात ते दोन कंपन्या करतात, एक मायक्रोचिप कंपनी आणि एक रेनेसिस नावाची कंपनी आहे. त्या दोन कंपन्या आपल्याला ईव्हीएम मध्ये असलेला जो कंट्रोल युनिट मधला जो सीपीयू आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा प्रोसेसर, तो आपल्याला बाहेर देशामधून कस्टमाइज करून भेटतो की ही मशीन कशा पद्धतीने काम केली पाहिजे. ही मायक्रोचिप कंपनी आपल्याला कस्टमायझेबल प्रोसेसर तयार करून देते आणि भारतामध्ये असलेल्या ECIL आणि बेल या कंपन्यांना तो प्रोसेसर हँडओव्हर केला जातो. राहिलेलं जे काही सर्किटरी आहे ते भारतामध्ये आपल्या दोन कंपन्या तयार करत असतात. गेली 44 वर्षापासून म्हणजे 1980 पासून आपण ईव्हीएम वापरतोय. प्रकर्षाने आपल्याला जाणवलं आहे की भारतभर ज्या वेळेला या गोष्टीला मान्यता दिली तर तो बऱ्यापैकी नजीकचा काळ आहे. तसं बघितलं तर 1980 पासून आपल्याला मशीन वापरण्यात आलेल्या आहेत हे लक्षात येतं. हा कंट्रोल युनिट आपल्याला कधीही कोणी दाखवत नाही. हा जर कंट्रोल युनिट आपल्याला दाखवला तर किमान इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असलेली जी काही लोक असतील ती लोक सहज बघू शकतील या कंट्रोल युनिट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. हा आता आपण फक्त नजरे काढून घालूया आणि डिटेल काय आहे या कंट्रोल युनिट मध्ये ते आपण पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये बघूया. ह्या दोन मेमरीज तुम्हाला इथे दिसत आहेत, EEPROM नावाच्या 24LC64. या दोन मेमरीमध्येच आपल्या उमेदवाराचं भविष्य त्याच्यामध्येच स्टोर्ड असतो. म्हणजे उमेदवाराची जी काही मतं आहेत ती मतं या मेमरीमध्ये असतात, कुठल्याही मेमरी कार्ड मध्ये नाहीत किंवा कुठल्याही दुसऱ्या डिव्हाइस मध्ये नाहीत, तर या दोन मेमरीमध्ये ही मतदान स्टोअर केलेलं असतं. ज्या वेळेला पॉवर एखाद्या कंट्रोल युनिटची बंद करू आपण त्यावेळेला, तर या मेमरी मधलं मतदान किंवा अजून काही ज्या गोष्टी असतील त्या डिलीट होत नाहीत. तशा पद्धतीच्या डिव्हाइसला नॉन व्हॉलेटाईल मेमरी म्हटलं जातं. आणि निवडणुकीसाठी आयसी तयार केली की तिच्यात मात्र हे बदल केले जाऊ शकतात, हे पण आपण इथं बघणार आहे. मधून डिस्प्ले युनिट आपण ज्या वेळेला मतमोजणी होते त्यावेळेला आपण डिस्प्ले युनिट बघतो. हे जे 6 प्रकारचे 8 तुम्हाला प्रिंटेड डिस्प्ले दिसत आहेत ते 7 सेगमेंट डिस्प्ले आहेत. आज आम्हाला प्रश्न पडतोय दुर्दैवानं की टचस्क्रीनच्या जमान्यामध्ये आपण 1995 ला वापरलेले एसटीडी बुथचे 7 सेगमेंट डिस्प्ले आज का वापरतोय. आमच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये काही गोष्टी मॅन्युफॅक्चर होऊन झाल्या की बऱ्याच वर्षांनी ते ऍब्सोल्यूट होतात आणि त्याचे पेटंट जे असतात ते पेटंटची किंवा कॉपीराइट जे असतात त्या कंपन्या त्यांच्याकडे न ठेवता त्या ओपन सोर्स म्हणून बाहेर इंटरनेटवर ते अवेलेबल ठेवतात. सांगायचं तात्पर्य असं आहे की इतक्या हाय लेवलच्या डिसिजनसाठी इतक्या लो लेवलचे 7 सेगमेंट डिस्प्ले वापरून आपण ते हॅकेबल आहेत किंवा हॅकेबल व्हावेत ही सोय करून ठेवतोय की काय, अशा पद्धतीच्या आमच्यासारख्या टेक्निशियन लोकांना शंका येते. याची किंमत बघितली तर आपण 10 ते 15 रुपयामध्ये हा डिस्प्ले भेटतो, ज्याच्यावरती आपण एका उमेदवाराचा मतदानाचा आकडा बघतो. त्या एका आकडे दर्शवणाऱ्या डिव्हाइसची किंमत आहे 10 ते 15 रुपये. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही कंट्रोल युनिट कुठल्याही बॅलेट युनिटला जोडता येतो. जे मी सुरुवातीला सांगितलं की या ब्लाइंडनेसमुळं आपण कुठलाही सीपीयू कुठलाही पेरिफेरल कुठल्याही दुसऱ्या पेरिफेरलला जोडू शकतो. हा ब्लाइंडनेस इथं असणं अपेक्षित नाहीये. आता जपान आणि अमेरिकेमधून जो सीपीयू तयार होऊन येतो त्याच्या बाबतीत बघितलं तर तो आपल्याला कस्टमाइज्ड होऊन येतो. म्हणजे काय, रेनेसिस आणि मायक्रोचिप या दोन कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या भारताला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कशा पद्धतीनं ऑपरेट केली पाहिजे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कसं काम करते किंवा काम केलं पाहिजे
याचा प्रोग्राम फर्मवेअर करून मिळतो. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला जो शब्द आहे तो फर्मवेअर. हे सॉफ्टवेअर कसं काम केलं पाहिजे हे फायनली हार्डवेअर मध्ये डंप करणं, बर्न करणं, त्याला आपण फर्मवेअर म्हणतो. तर आपल्याला US, अमेरिका आणि जपान कडून ज्या चिप मॅन्युफॅक्चर करून भेटतात त्या आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस इथं करतोय. इथं एक शंका उपस्थित होते मित्रांनो की ड्युरिंग द ट्रॅव्हल इट मे बी आफ्टर वोटिंग हा सीपीयू सुद्धा बदलला जाऊ शकतो. हा अनकॉन्स्टिट्युशनल सीपीयू सुद्धा एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये बदलू शकतो. आणि हे करण्यासाठी हॉटगन नावाची एक सिस्टीम मिळते. ती करून जर तुम्ही तो सीपीयू उचलला तिथून त्याच्या सभोवताली टेम्परेचर वाढवलं तर तो तिथं दुसरा सीपीयू, हॅकेबल सीपीयू त्याच्यामध्ये बसवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचे सेमी कस्टम डिव्हाइसेस जे आहेत ते भारतामध्ये तयार होत नाहीत. त्यामुळे थोडीशी याची शंका कमी आहे की अशा पद्धतीनं बदल करता येतो की नाही. पण दुसरी एक गोष्ट आपल्या समोर लक्षात आलं असेल, क्रॉस केबलिंग केलं जातं किंवा केलं जाऊ शकतं. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती झालेलं आहे की एका कॅन्डिडेटचं बटन दाबलं जातं आणि लाईट मात्र दुसऱ्याच कॅन्डिडेटच्या समोर लागतो. तर तो बॅलेट युनिटमध्ये जो EPLD असतो त्याच्यामध्ये सुद्धा माल प्रॅक्टिस केली जाऊ शकते आणि त्यामुळं क्रॉस वोटिंग केलं जाऊ शकतं किंवा क्रॉस वोटिंग झालेलं आपल्याला निदर्शनास येऊ शकतं. सीपीयू बदलण्याचा जो प्रकार आहे तो मी सांगितला की 10 मिनिटांमध्ये तो सीपीयू बदलला जाऊ शकतो आणि अनकॉन्स्टिट्युशनल सीपीयू त्याच्यामध्ये बसवला जाऊ शकतो. हे करण्यासाठी फक्त एक स्किल्ड माणूस त्याच्यामध्ये लागेल. अदरवाईज त्याला वेळ लागल्यानंतर मग ती प्रोसेस होणार नाही. ही थोडीशी टेक्निकल टर्म आहे. भारतामध्ये या गोष्टीचं दुर्दैव आपलं असंच आहे की आपण टेक्निकल टर्म्स आपल्या समोर आल्यानंतर त्या समजण्यासाठी पुढे येत नाही किंवा त्याच्यावरती काम करत नाही. त्यामुळं हॅकर्स असतील सो कॉल्ड ते या पद्धतीमध्ये इंटरेस्ट घेऊन हे हॅकिंग करू शकतात. तर हे काय आहे, इंटर आयसी कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हणजे एक सीपीयू ज्या मेमरीमध्ये मतदान सेव्ह केलं जातं त्याला जोडण्याची जी पद्धत आहे त्याला इंटर आयसी कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हटलं जातं. म्हणजे एका रस्त्यावरून अनेक बसेस धावतात एकाच रस्त्यावरून, तसं एका लाईन वरून अनेक आयसीस तुम्हाला कनेक्ट करून तुम्हाला डेटा ट्रान्सफर करता येतो. दॅट इज कॉल्ड ॲज इंटर आयसी कम्युनिकेशन. याची गरज आपल्याला पुढचं समजण्यासाठी लागणार होती म्हणून थोडंसं ऍड केलं मित्रांनो. नेक्स्ट, रिव्ह्यू कमिटी भारतामध्ये ईव्हीएम आणायची की नाही हे ठरवण्यासाठी माननीय निवडणूक आयोगाने रिव्ह्यू कमिटी बसवलेली होती. तर त्या रिव्ह्यू कमिटीच्या ज्ञानाच्या आणि त्यांच्यावरती लादण्यात आलेल्या काही मर्यादा होत्या. तर त्या मर्यादांमुळेच रिव्ह्यू कमिटीनं बऱ्यापैकी फार टेक्निकल कौशल्य आपलं न वापरता ईव्हीएम ह्या भारतभर वापरण्यात याव्या की नाही याव्यात याच्यावरती आपलं मत प्रदर्शित केलेलं होतं. तर त्याचे काही ते समजून घेत असताना आपल्याला ईव्हीएमचे जनरेशन समजून घेणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये पहिली जी मशीन आली ती 1980 ला आली, मॅन्युफॅक्चर केली गेली. त्यावेळेला हिताची कंपनी जी आहे त्या कंपनीचा मायक्रोप्रोसेसर वापरला आणि या मशीननं काम कसं करायला पाहिजे हे याचं जे सॉफ्टवेअर होतं ते अल्ट्राव्हायोलेट इप्रॉम मध्ये स्टोअर करण्यात आलं. अल्ट्राव्हायोलेट इप्रॉम मध्ये तुम्ही ती सूर्यप्रकाशामध्ये जर धरली तर त्याच्यातला सगळा डेटा व्हॅनिश होतो, डिलीट होतो. मग ही मर्यादा लक्षात घेऊन सेकंड जनरेशनची मशीन म्हणजे 2000 ते 2004 मध्ये आणण्यात आली, मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आली. पहिल्या आवृत्तीमध्ये म्हणजे 1980 ला जी मशीन मॅन्युफॅक्चर केलेली होती तिच्यामध्ये सॉफ्टवेअर पूर्ण स्टोअर होतं, त्या मशीननं कसं काम केलं पाहिजे ते. आता 2000 ते 2004च्या मशीन ज्या मॅन्युफॅक्चर केल्या त्याच्यामध्ये एक ऍडिशनल गोष्ट झाली की पूर्वी फक्त ECIL ही एकच कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करत होती, आता बेल सुद्धा त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर म्हणून ऍड झाली. मग आताचा जो सीपीयू आहे तो सीपीयू म्हणजे 2000 ते 2004 मधला जो सीपीयू आहे तो सीपीयू मात्र बदलण्यात आला. त्याचा जो पूर्ण सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर आता एका सीपीयू वरतीच आणण्यात आलं. 2004 मध्ये काही अपग्रेडेशन केली आणि आपल्याला काही कंडिशन्स टाकून देश पातळीवरती या ईव्हीएम मशीन्स वापरण्यासाठी आपल्याला परवानगी देण्यात आली. ही काही आकडे आहेत. इलेक्शन कमिशनच्या शिफारसीनुसार 2006 सालापासून तयार करण्यात आलेल्या ज्या काही मशीन्स होत्या
त्या वापरात आल्या आणि जुलै 2009च्या निवडणुकीत काय काय झालं, 13,78,352 मशीन ज्या वापरण्यात आल्या त्याचं स्प्लिटिंग दिलेलं आहे इथं. सेकंड जनरेशनच्या ज्या मशीन होत्या म्हणजे आता लेटेस्ट 2000 ते 2004च्या मशीन्स, त्यांची संख्या बघितली तर साधारण 9.25 लाखाची आहे. परंतु ज्या लाईकली टू बी एक्सपायर्ड मशीन्स होत्या कधीच्या अगोदरच्या जनरेशनच्या, त्या मात्र इथं किती सेकंड जनरेशनच्या साधारण 9.25 लाख आणि 4.5 लाखाच्या आसपास तुम्हाला थर्ड जनरेशनच्या मशीन्स वापरण्यात आलेल्या आहेत. सेकंड जनरेशनच्या मशीन ह्या सुद्धा वापरल्या होत्या आणि थर्ड जनरेशनच्या मशीन सुद्धा वापरल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे 1980च्या ज्या पहिल्या जनरेशनच्या मशीन्स आहेत त्या लाईकली टू बी एक्सपायर्ड होत्या, तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या आहेत. आताचं जे प्रेझेंटेशन आपण बघतोय ते 2003चं ओरिजिनल मशीन, तुम्ही जे काही सगळे फोटोग्राफ मी आता दाखवलेले आहेत ते 2003ला मॅन्युफॅक्चर केलेल्या मशीन्सची फोटोग्राफ्स असणार आहेत. तर आता आपण रिव्ह्यू कमिटीच्या काही मर्यादा ज्या होत्या त्या आपण बघणार आहोत. की पहिलं जे रिव्ह्यू झालं त्याच्यामध्ये 1990ला रिव्ह्यू झाली आणि काही राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या काही शंका होत्या, तर त्या शंकांचं काही निरसन करण्यात आलं आणि या रिव्ह्यू कमिटीच्या माध्यमातून रिपोर्ट देण्यात आला की ह्या टेम्पर प्रूफ आहेत, त्या वापरल्या जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये ही 3 लोक होती आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की ही 3 मंडळी जी होती, 3 लोक जी होती, त्यांना कम्प्युटरचं नॉलेज असेल, त्यांना इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असेल, पण एका रिसर्च पेपरमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांना स्किल्ड नॉलेज नव्हतं. ते कशाचं स्किल्ड नॉलेज नव्हतं, तर त्यांना सेक्युरिटी अनालिसिसचं स्किल्ड नॉलेज नव्हतं. मुळातच ईव्हीएम मशीन हॅकिंग होते की नाही होते याचं अनालिसिस करत असताना सिक्युरिटी अनालिसिसचं नॉलेज असणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं या 3 व्यक्तींना असं म्हटलं जातं या रिसर्च पेपरच्या माध्यमातून की सुरक्षेसंदर्भात स्किल्ड नॉलेज नव्हतं. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ईव्हीएमचा जो सोर्स कोड आहे तो आज तागायत आपल्याला भेटत नाही. सीपीयू मध्ये जो सॉफ्टवेअर वापरलेला आहे त्याचा सोर्स कोड कुणालाही देत नाहीत. हा प्रश्न 1990 पासून हा प्रश्न तसाच आहे आज तागायत सुद्धा. मग काय सांगण्यात आलं, ईव्हीएम द्वारे अटॅक संदर्भात 2 शंका उपस्थित करण्यात आल्या. एक म्हणजे ती अख्खी मशीनच बदलली जाऊ शकते. आता मला सांगा, अख्खी मशीन बदलणे हे सांगण्यासाठी टेक्निकल रिव्ह्यू कमिटीचा रिपोर्ट असायची काय गरज नाही किंवा टेक्निकली स्किल्ड असायची गरजच नाही आहे. हे कोणीही म्हणू शकतं की हा बॉक्स बदलला आणि हा दुसरा बॉक्स आहे. सो फॉर दॅट इट इज नॉट नेसेसरी टू बी अ स्किल्ड फॉर सिक्युरिटी अनालिसिस असं. दुसरी गोष्ट म्हणजे बॅलेट व कंट्रोल युनिटच्या केबलमध्ये एखाद्या असुरक्षित इलेक्ट्रॉनिक यंत्र जोडले जाऊ शकते, ही सुद्धा किरकोळ शंका आहे. आणि या शंकांची वरवर पाहणी करून संबंधित रिव्ह्यू कमिटीने आपला रिपोर्ट दिला की ही ईव्हीएम वापरण्यात काही हरकत नाही भारतला. दुसरं मूल्यांकन जे झालं ते तब्बल 16 वर्षांनी झालं. म्हणजे 1990 नंतर 2006लाच रिव्ह्यू झाली आणि त्याच्यात 2000 ते 2004 मध्ये वापरलेल्या ज्या मशीन होत्या त्या रिव्ह्यू मध्ये त्यानंतर आलेल्या आहेत, खूप वर्षांनी आलेल्या आहेत त्या. आणि तिसऱ्या आवृत्तीच्या ज्या 2006च्या मशीन होते त्यांचं मूल्यांकन झालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा चेअरपर्सन म्हणून अगोदरचे टेक्निकल कमिटीचे मेंबर होते एक्सपर्ट म्हणून, ते इथं चेअरपर्सन आलेले आहेत. आणि पहिल्या कमिटी सारखंच यांना सुद्धा जसं आपण म्हणालो की स्किल्ड सिक्युरिटी अनालिसिसचं नॉलेज हे लिमिटेड होतं आणि त्यामुळं त्याही वेळेला त्यांना या गोष्टीवरती सिक्युरिटी अनालिसिस करणं शक्य झालं नव्हतं, असं काही संशोधन पेपर्स मध्ये म्हटलेलं आहे. सोर्स कोड याही वेळेला उपलब्ध नव्हता, ही बाब आज तागायत सुद्धा तशीच आहे. केवळ डेमॉन्स्ट्रेशन, साईट व्हिजिट या गोष्टींवरती रिलाय राहून त्यांना ती परवानगी देण्यात आलेली होती. मित्रांनो, डेमोक्रेसी ॲट रिस्क हे एका टेक्निकल पर्सनने एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांचं नाव आहे एन राव. तर ते काय सांगतात की 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःहून इंजिनियर्स लोक, काही पॉलिटिशियन्स लोकांना अप्रोच झालेली होती आणि तुमची मशीन्स आम्ही हॅक करून तुमचा उमेदवार आम्ही निवडून देऊ शकतो, असं काही इंजिनियर्स लोकांनी अप्रोच होऊन पॉलिटिशियन्स लोकांकडे त्यांना आम्हीच दाखवलं गेलं. आणि 15हून अधिक लोकसभा मतदार संघामध्ये घोटाळे झाल्याचं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे.
मग अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या की बॅलेट युनिटवरचं बटन एक दाबतोय आणि लाईट एक लागतोय, म्हणजे क्रॉस केबलिंग होतं किंवा क्रॉस कनेक्शन होतं. ही तक्रार सुद्धा या पुस्तकात एन राव यांनी मांडलेली आहे. त्याचा रेफरन्स पण मी खाली देतो आहे. ह्या गोष्टी आपण काही वरवरचे बोलत नाही, प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स आपल्याकडे आहे. दुर्दैवाची बाब आहे मित्रांनो की या भारतामध्ये, या सेक्युलर भारतामध्ये ईव्हीएम सारख्या गोष्टीला भावनिक मुद्दा बनवणं हा प्रकार सुद्धा चेअरपर्सन कडून झालेला होता. त्यावेळेला टीव्हीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पी.व्ही. इंद्रसेन हे म्हणत आहेत की ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसंदर्भात शंका घेणं म्हणजे रामायणातील सीता मातेच्या चारित्र्यावर शंका घेण्यासारखं आहे. म्हणजे मी जर ईव्हीएम वरती जर शंका घेत असेल तर मी ज्या व्यक्तींना मी महान मानतो, ज्या व्यक्ती माझे आदर्श आहेत, त्यांच्यावरती शंका घेतल्यासारखं आहे असं ते म्हणतात. म्हणजे ईव्हीएम वरती शंका घेणं हे तुम्ही इनडायरेक्टली बंद करा असं म्हटल्यासारखं होतं. तर हा मुद्दा सुद्धा आपल्याला इथं भावनिकतेचा बनवलेला आहे असं लक्षात. आता 3 प्रकारे काही संशोधकांनी 3 प्रकारे हॅकिंग करून दाखवलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण जरासं डिटेल बघतोय. 3 प्रकारे हॅकिंग मध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण. नेक्स्ट हा आहे आपला डिस्प्ले बोर्ड, ज्याच्यावरती निवडणुकीचे निकाल दाखवले जातात. आता बघितलं तर तसं डिस्प्ले युनिट वरती निकाल न बघता स्क्रीनवरती बघितले जातात. काही हरकत नाही, परंतु ते या डिस्प्लेवरती दिसणारेच निकाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतात. तर याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं की हा जो डिस्प्ले युनिट वरती दिसतोय 8 आणि 4 वेळा 8 लिहिलेला, तो डिस्प्ले युनिट आणि त्याला ड्राईव्ह करणारा जो प्रिंटेड सर्किट बोर्ड हिरव्या कलरचा जो बोर्ड दिसतोय, त्याच्यामध्ये 2 मिलीमीटरची स्पेस आहे. आणि त्या स्पेसचा युटिलायझेशन करून, त्या स्पेसला वापरून हॅकर्स आपली अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस याच्यामध्ये ऍड करू शकतात. ते या रिसर्च पेपरमध्ये म्हटलेलं आहे. उलट चालू आहे आता. नेक्स्ट ओके. तर हा जो अनकॉन्स्टिट्युशनल बोर्ड आहे आपल्याला इथे दिसतो आहे, त्याच्यामध्ये मी जर आपल्याला जर मान्य निवडणूक आयोगाने मशीन दिली तर त्याच्यामध्ये आपण खोलून काय बघणार, फॉर एक्झाम्पल त्याचे डिस्प्ले काढून बघणार. आणि त्या डिस्प्ले आणि पीसीबी मध्ये 2 मिलीमीटरचा जो फरक आहे, त्या फरकामध्ये असे काही पद्धतीचे संशोधन करून काही लोकांनी सिद्ध केलेलं आहे की त्याच्यामध्ये अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस ऍड करता येतात. तर ते कुठले कुठले डिव्हाइसेस आहेत, तर हा एक पीक मायक्रो प्रोसेसर त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, जो इथं दिसतोय आपल्याला. हा, आणि त्याच्यानंतर एमच्या शेजारी एक अँटेना आहे, रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हर अँटेना. आणि त्याच्या पुढे जो आहे तो ब्लूटूथ रेडिओ रिसिव्हर ट्रान्समीटर सिग्नल ट्रान्समीटर एक डिव्हाइस आहे. तर याची डिटेल्स आहेत, टेक्निकल डिटेल्स आहेत, त्यांना ज्यांना पाहायचे असतील ते आपण इथे देऊ शकतो. हे असं दिसतं. अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस ऍड केल्यानंतर वरून दिसत असताना आपल्याला ऍक्च्युअली ईव्हीएम मशीन मध्ये काहीही झालेलं नाही आहे असं इथं दिसू शकतं. हा मी म्हणत होतो मुद्दा. इथं ते 7 सेगमेंट डिस्प्ले वरती दिसत आहेत, त्याच्या खाली जो प्रिंटेड सर्किट बोर्ड आहे त्याच्यामध्ये 2 मिलीमीटरचा स्पेस आहे. त्या स्पेसचा उपयोग करून हॅकर्स आपले डिव्हाइसेस ऍड करू शकतात. मुळात काय होतं मी सांगतो. मुळात डिस्प्ले युनिट कडं सीपीयू कडून जे मतदानाचे डेटा एलिमेंट्स जातात ते असे जातात. मूळ मतांचा डेटा असा जातो, असं जे ग्रीन कलरच्या आणि ब्ल्यू कलरच्या एरोने दाखवलेलं आहे तो मूळ मतदान जातं. पण समजा जर दुर्दैवाने एखाद्या हॅकरने वापरले असे अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस, तर खाली दाखवलेल्या पद्धतीने म्हणजे नवीन मतांचा डेटा डिस्प्ले युनिट कडे जाऊ शकतो. मग तो नवीन मतांचा डेटा कसा असू शकतो?
एक प्रकार त्यांनी इथं करून दाखवलेला आहे. माझ्या मोबाईलचा प्रोव्हाइडेड दॅट की अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस त्या डिस्प्ले युनिटमध्ये लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हर डिव्हाइसेस काम करतायत. उमेदवार क्रमांक 4चा जर उमेदवार बॅलेट युनिटवरचा जर निवडून आणायचा असेल तर तुमच्या मोबाईलचा जो ब्लूटूथ नाव आहे त्या ब्लूटूथ नावाचं मध्ये मी मॉडिफिकेशन करणार की मॅजिक 04 असं लिहिणार. हे रिसर्च पेपर मध्ये सिद्ध केलेलं आहे ते मी इथं दाखवतोय. आणि आपण काय करू शकतोय हे पण मी शेवटच्या स्लाइड मध्ये दाखवणार आहे, शेवटच्या काही 10-12 स्लाइड्स मध्ये. तर 04 नावाचा जो मोबाईल नंबर असेल मॅजिक 04 आणि त्या डिव्हाइसने जर याला स्कॅन केलं तर 4 नंबरचा निवडणुकीमध्ये 4 बॅलेट युनिटवरती ज्याचा क्रमांक 4 आहे ज्या उमेदवाराचा तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. हे का केलं जातं किंवा कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पुढे पाहतोय. दुसरा एक प्रकार याच्यामध्ये दाखवलेला आहे की एक अँड्रॉइड फोन त्यांनी वापरला याच्यासाठी. त्याच्यामध्ये दाखवते की तुम्ही एक मेसेज पाठवायचे त्या ब्लूटूथ रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हरला. त्या मेसेज मध्ये तुम्ही 2 गोष्टी सांगणार आहे. एक म्हणजे कितव्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला किती फरकाने निवडून आणायचं आहे. इथं दिसतो की कॅन्डिडेट नंबर 1 इज गोइंग टू विन आणि व्हॉट इज द डिफरन्स 25% जास्त मताने तो निवडून आणायचा आहे. हे रिसर्च पेपरच्या बेसिसवरती यांनी करून दाखवलेलं आहे. इट मीन्स की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये काहीही होऊ शकतं याचे पुरावे त्या पेपरमध्ये दिलेले आहेत. आपण इथं कशासाठी हे सगळं बोलतोय? मशीन्स आर नॉन टेम्परेबल, मशीन्स आर टेम्परेबल हे सिद्ध केल्यामुळं आपण इथं बोलतो आहे. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी मला तुम्हाला काही हार्डवेअर दाखवावं लागेल. तुम्हाला दिसलं तर पॉसिबल असेल तर बघूया. क्लिप ऑन डिव्हाइस म्हणून एक डिव्हाइस भेटतो. तर तो क्लिप ऑन डिव्हाइस काय आहे? हा अमेझॉन वरती 150 ते 200 रुपयाला भेटतो. हे पॅकेट सुद्धा अमेझॉनच आहे. तर 150-200 रुपयाला जो अमेझॉन वरती मिळणारा डिव्हाइस आहे तर त्याला क्लिप ऑन डिव्हाइस म्हटलं जातं. हा क्लिप ऑन डिव्हाइस काय करतोय जे या पेपरमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं जे मतदान सेव्ह केलं जातं मेमरीमध्ये त्या मेमरी मधला डेटा ओव्हरराईट करण्यासाठी हा क्लिप ऑन डिव्हाइस इथं वापरता येऊ शकतो. हे कसं आहे डिटेल मी तुम्हाला पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा दाखवणार आहे. तर नेक्स्ट इथं तुम्हाला दिसतं की मशीन खोलल्यानंतर 2003 ला मॅन्युफॅक्चर झालेली ही मशीन, ती खोलल्यानंतर आपल्याला 2 मेमरी डिव्हाइसेस आयडेंटिफाय करायचे आहेत. इथं U10 आणि U12 ह्या 2 डिव्हाइसेस म्हणजे काय आहे? ह्या इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरीज आहेत. त्या मेमरीमध्येच आपल्या उमेदवाराचं प्रत्येक उमेदवाराचं आणि काही स्टेट्स यांचा डेटा त्या मेमरीमध्ये जातो आणि त्या मेमरी ह्या रीरायटेबल आहेत, ह्या ओव्हर रायटेबल आहेत आणि त्यामुळं तुमचा सीपीयू तुम्ही बायकॉट करून या मेमरी मधलं मतदान तुम्ही बदलू शकता. हे या रिसर्च पेपर मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला याच्या पद्धतीनं कसं करता येऊ शकतं हे मी दाखवणार आहे ज्या वेळेला आपल्याला मूळ मशीन माननीय निवडणूक आयोग ऑफिशियली देईल त्यावेळेला. नेक्स्ट बोलून झालंय. जी टेक्निकल लोक असतील ज्या वेळेला तुम्हाला खरोखरच मशीन मान्य निवडणूक आयोग देईल, तुम्ही दाखवा हे आम्हाला करून कसं करायचं आहे, त्यावेळेला समजण्यासाठीच्या या भाषा आहेत. तुम्ही ज्या वेळेला सीपीयू आणि तुमचा मेमरी डिव्हाइस हा एकमेकाला इलेक्ट्रिकली कनेक्टेड आहे, ज्याला आपण म्हणतो की इंटर आयसी कम्युनिकेशन प्रोटोकॉलने कनेक्टेड आहे, तर तो कनेक्टेड असलेला इलेक्ट्रिकली डिस्कनेक्ट करण्यासाठीची काय टेक्निक आहे तर तो प्रोसेसर आपल्याला रिसेट करावा लागेल. जेणेकरून तो प्रोसेसर रिसेट झाला नेक्स्ट की अशा स्टेजमध्ये येईल आणि मायक्रो प्रोसेसर कडून जे
मेमरीला मतदान जाणार होतं त्याच्याऐवजी ह्या चिमट्याच्याद्वारे या क्लिप ऑन डिव्हाइसच्या द्वारे नवीन ओव्हर रायटिंग केलेलं मतदान त्याच्यामध्ये जाणार, हे त्याच्यामध्ये फक्त दाखवलेलं आहे. नेक्स्ट आता आपण मान्य निवडणूक आहे त्यावेळेला आपल्याला ऑफिशियली मशीन देईल त्यावेळेला आपण काय करणार आहे हे मी इथं दाखवतोय. नेक्स्ट हा डिव्हाइस मी पूर्वीच दाखवला. क्लिप ऑन डिव्हाइस मेमरीमध्ये आपल्याला कसं कनेक्ट करता येईल हे दाखवलेलं आहे. आपण तेच इथं चित्र दाखवलेलं आहे प्रेझेंटेशन मध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या गावामध्ये तुमच्या वस्तीवरती जो डीटीएच रिपेअरी करणारा व्यक्ती असेल, जो डीटीएच सेट टॉप बॉक्स रिपेअरी करतो, त्याला माहित नाही की त्याची टेक्निक ईव्हीएम मध्ये वापरलेली आहे. ही काय आहे मी तुम्हाला सांगतो. त्याला ज्या वेळेला हे कळल गावागावातला प्रत्येक व्यक्ती हा ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्यास सज्ज राहील. त्यांनी हॅकिंग करावं असं आमचं म्हणणं नाही. पण मांडे निवडणूक आयोगाने ऑफिशियली परवानगी दिल्यानंतर मान्य निवडणूक आयोगाच्या समोर ऑफिशियली त्यांनी ते सिद्ध करता येणं शक्य आहे. त्याचं शिक्षण 12वी झालेलं असेल तरी काही हरकत नाही. त्याला फक्त सेट टॉप बॉक्स रिपेअरी करण्याचं कौशल्य असलं तरी बस. हे कसं आहे, हा एक CH3418 हा व्हेरी गुड. जरा मागे जाऊया आपण. हा एक जो आहे डिव्हाइस तो CH3418 डिव्हाइस आहे. हा डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइस मध्ये तुम्हाला हा क्लिप ऑन डिव्हाइस जोडायचा आहे आणि मशीन तर तुमच्याकडे ओरिजिनलच आहे. त्या मशीनला तुम्हाला हा क्लिप ऑन डिव्हाइस जोडला की मेमरी कनेक्शन झाली. ही मेमरी या डिव्हाइसला कनेक्ट झाली आणि हा डिव्हाइस लॅपटॉपला जाईल. मग हे सगळं कनेक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मधला जो डेटा आहे तो लॅपटॉपवरती तुम्हाला रिट्राईव्ह करता येतो. मग ते करण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे सांगतो तुम्हाला. एक चांगली ईव्हीएम मशीन घ्या. त्या ईव्हीएम मशीन मध्ये तुम्ही एका उमेदवाराला 5 मतं द्या, दुसऱ्या उमेदवाराला 10 द्या, तिसऱ्याला 15 द्या, चौथ्याला 20 द्या आणि 5व्याला 25 द्या. ही मतं तुम्ही मूळ ईव्हीएम मशीन वरती देणार आहात. म्हणजे तुमच्याकडे 5 आकडे आहेत, 5, 10, 15, 20, 25. हे मतदान केल्यानंतर तुमची मशीन बंद करा. बंद केल्यानंतर हा डिव्हाइस जोडा. अशा पद्धतीने जोडलेला डिव्हाइस. त्या डिव्हाइस जोडल्यानंतर तुमचं जे मशीन मधलं मतदान आणि सगळंच जो डेटा आहे ईव्हीएम मधला, मशीन मधला नाही म्हणत, ईव्हीएम मधला जो मेमरीतलं जे काही स्टेटस आहे, मेमरीतला सगळा डेटा लॅपटॉप वरती तुम्हाला कशा पद्धतीने दिसेल ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. नेक्स्ट खाली जाऊया जरा. 24 अजून रिवर्स. हे बघा, सेट टॉप बॉक्स रिपेअरी करणाऱ्या व्यक्तींसाठी माझा मेसेज असेल, तुम्ही मित्रांनो 25XX नावाची आयसी रिपेअर करता. 25XX. एक्सेसचा मिनिंग काय आहे? ती 25 असू शकते, 2532 असू शकते, 2564 असू शकते. ईव्हीएम मध्ये वापरली गेलेली मशीन मध्ये ईव्हीएम मध्ये वापरली गेलेली जी इप्रोम आहे तिचा नंबर 25 नाही तर 24XX आहे. फक्त 2464 हा त्या मेमरीमध्ये त्या मशीन मध्ये वापरलेल्या मेमरीचा नंबर आहे. पण दुर्दैवानं हे सेट टॉप बॉक्स रिपेअर करणाऱ्या व्यक्तीला माहित नाही. तो फक्त 25 IC वरतीच काम करतोय आणि सेट टॉप बॉक्स मध्ये जो प्रोग्राम सेट टॉप बॉक्स खराब होतो म्हणजे दुसरं तिसरं काय होत नाही, त्या मेमरीतला डेटा डॅमेज होतो. पॉवर फ्लक्च्युएशन मध्ये होईल, कशाने पण होईल. त्या मेमरीतला डेटा तो काय करतो, ओव्हरराईट करून तो रिपेअर करून देतो व्यक्तींना. मग तो रिपेअर करत असताना, ओव्हरराईट करत असताना मूळ डेटा चांगल्या सेट टॉप बॉक्स मधला डेटा घेतो लॅपटॉपवर आणि खराब झालेल्या सेट टॉप बॉक्स मध्ये तो पुन्हा या मेमरीमध्ये डेटा ओव्हरराईट करून मशीन त्याची सिस्टीम रिपेअर झाली, सेट टॉप बॉक्स त्याचा रिपेअर झाला. फक्त 24 सिरीजची आयसी वापरली जाते ईव्हीएम मध्ये, हे त्याला नॉलेज अजून नाही. हे झाल्यानंतर, सादरीकरण झाल्यानंतर त्या लोकांना कळेल की सेट टॉप बॉक्स वापरणारे किंवा रिपेअर करणारे व्यक्ती सुद्धा इनडायरेक्टली म्हणायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक ईव्हीएम मशीन आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ईव्हीएम मशीन सारखी काम करणारी एक गोष्ट आहे आणि ते म्हणजे सेट टॉप बॉक्स आहे. आता पुढे जाऊया. हा क्लिप ऑन डिव्हाइस C4
24C64 हा डिव्हाइस माझ्याकडे आहे. तो तुम्हाला इथं दाखवणं पण शक्य नाही, इतका छोट्या साईजचा आहे तो. नेक्स्ट फोटोग्राफ मध्ये दिसतोय, त्याचा नंबर मी वाचतोय 24C64. ती 64 म्हणजे काय आहे? त्या 64 ला जर आपण 8 न भागलं तर तो 8K होतो. म्हणजे आपल्या ईव्हीएम मशीन मध्ये वापरलेली जी मेमरी आहे तिची साईज आहे 8K. म्हणजे 8024 किंवा 8000 बाईट्स तो त्या मेमरीमध्ये सेव्ह करतो. आणि तीच आयसी मी इथं फोटोग्राफ मध्ये दाखवतोय. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये ही आयसी, ज्याची इक्विव्हॅलंट आयसी आपल्या मूळ ईव्हीएम मशीन मध्ये वापरलेली आहे 2003 पासूनच्या किंवा 3च्या म्हणा, तर त्या मशीन मध्ये वापरलेली जी आयसी आहे मेमरी, त्याची इक्विव्हॅलंट आयसी ही बाजारामध्ये 25 ते 30 रुपयाला मिळते मात्र. तशा माझ्याकडे 4-5 आत्ता आहेत. म्हणजे आपल्याला प्रूफ करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज करू शकतोय. हेच मला फक्त आपल्यासमोर नमूद करायचं आहे. प्लीज हा पूर्ण सेटअप दाखवलेला आहे मी लॅपटॉप वरती कसं कनेक्ट करायचं काय आहे ते. नेक्स्ट हा जो डेटा आहे ही स्क्रीनशॉट लॅपटॉपवरच्या सॉफ्टवेअरची आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे CH3401A. आता इथं मी काय केलेलं आहे, कॅन्डिडेट 1च्या पुढे 200 मतं दिलेली आहेत, कॅन्डिडेट 2च्या पुढे 150 दिलेले आहेत, 3च्या पुढे 100 दिलेले आहेत, त्यानंतर 4च्या पुढे 250. हा डेटा मी माझ्या कीबोर्ड थ्रूच बदलू शकतोय, लॅपटॉपच्या कीबोर्ड थ्रूच बदलू शकतोय. मशीन वापरून मला नव्यानं मतदान करायची गरज नाहीये. जर मला त्या गोष्टी करायची प्रोसेस करायची असेल तर हे अशाही पद्धतीनं होऊ शकतं. पुढे बघा. तर मायक्रोचिप नावाची जी मूळ ईव्हीएम मशीन मध्ये वापरलेली इप्रोम आहे, तिचा नंबर आहे 24LC64. ती सुद्धा या सॉफ्टवेअर मध्ये डिटेक्ट केली जाऊ शकते. मशीनला हा क्लिप लावला की सगळा डेटा रिट्राईव्ह होऊन तुम्हाला लॅपटॉपवरती दिसू शकतो. पुढे बघा. आता इथं कॅन्डिडेट 1 ला 10, 20, 30, 40, 50 अशी मतं दिलेली आहेत. पुढची स्लाइड बघा. ती प्रोग्राम केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय पण करायचे आहेत की खरोखरच त्या डेटा मेमरीमध्ये ओव्हरराईट झालाय की नाही. तर त्यासाठी आपल्याला व्हेरीफाय बटन दाबलं की तुम्हाला इथं तो मेसेज देतो, चिप अँड बफर सेम. बफर म्हणजे लॅपटॉपवरती असलेला डेटा आणि चिप म्हणजे ऍक्च्युअल मेमरी मधला डेटा. हा व्हेरीफाय करतो आणि तुम्हाला दाखवते की दोन्हीमधला डेटा हा सेम आहे, म्हणजेच तुमची मेमरी ही ओव्हरराईट झालेली आहे. आता इथं काय केलेलं आपण, पहिला कॅन्डिडेट जो 10 मतं पडलेली होती त्याला 50 दिलेली आहेत. लॅपटॉपवरतीच केलेल्या गोष्टी आहेत सगळ्या, त्या फक्त मी ओव्हरराईट करून याच्यामध्ये आता इथं प्रत्यक्ष ते दाखवणं शक्य होईल ना होईल म्हणून मी स्क्रीनशॉट काढून आणलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे तिथं फोल्डरलाच आहे, बॅकला आहे. त्या व्हिडिओची क्लिप मी आपल्या समोर इथं दाखवतोय. येस, पॉज करून ठेवूया जरा. ठीक आहे, ही कनेक्शन दाखवले, ही कनेक्शन साशी केलेली आहे. कंटिन्यू करूया. प्ले करा, प्ले करा. येस, पॉज पॉज पॉज. वर तुम्हाला या क्लिप मध्ये एक चिप बसवलेली दिसते. आता ही क्लिप रिकामी आहे. या क्लिप मध्ये मी मशीन मध्ये जी वापरली जाणारी इप्रोम आहे, येस, अजून अशीच इप्रोम इथं मी स्पेअर म्हणून ठेवलेली आहे आणि ऍक्च्युअली दुसरी इप्रोम आहे ती त्या चिमट्यामध्ये बसवलेली आहे. आता तो चिमटा माझ्या लॅपटॉपला कनेक्टेड आहे आणि त्या चिमट्याला एक इप्रोम जोडलेली आहे. आणि इथं पॉज करूया. प्रत्येक वेळे या उमेदवाराला इथं 10, 20, 30, 40, 50 आपण इथे नंबर दिलेला आहे, जो की मत म्हणून आपण आता इथे गृहीत धरू शकतो. पॉज करूया, प्ले करूया. ही बदलली, ही 50 केली पहिल्याची आणि शेवटच्याची 10 केली.
आणि ही मेमरी ओव्हरराईट केली. हे लॅपटॉप वरती फक्त होत नाही, हार्डवेअर लेवलला इप्रोम मध्ये चाललेला आहे हा डेटा. प्रोग्राम करतो मी, प्रोग्राम केल्यानंतर इथं बर्निंग व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढाच सो कॉल्ड मतात बदल करण्यासाठी लागेल, जर मशीन मिळाली तर आपल्याला ऑफिशियली. हे झाल्यानंतर मी डिस्कनेक्ट करतो, म्हणजे हा डिव्हाइस मी रिसेट करतोय आणि पुन्हा मी व्हेरीफाय करतो की माझा नवीन डेटा हा बरोबर त्याच्यात गेलेला आहे की नाही हे मी व्हेरीफाय करणार. आता तात्पुरता हा लॅपटॉप मध्ये दिसतोय. नेक्स्ट व्हिडिओ प्ले करा. आता व्हेरीफाय केलेला आहे तो. नेक्स्ट व्हिडिओ प्ले करू. हा पॉज करून ते कंटिन्यू पाहिजे तर राहू द्या. आता इथं दाखवतो की चिप मधला जो डेटा आहे पुढे कंटिन्यू करा. दुसरा व्हिडिओ प्ले करा. असेल सिम्पली सांगायचं असं आहे की जे लॅपटॉप वरती दिसतं ते हार्डवेअर लेवलला मेमरीमध्ये गेलेलं आहे की नाही हे आपण त्या सॉफ्टवेअरच्या व्हेरीफाय बटन वरती क्लिक करून बघितलं तर तो आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने आपली विनंती असणार आहे की मूळ निवडणूक आयोगाने जर आम्हाला मूळ मशीन जर दिली तर आम्ही आमचं संशोधन हे लोकशाही वाचवण्यासाठी हे करण्यामध्ये आमचं योगदान देता येईल अशी आमची विनंती आहे. माननीय निवडणूक आयोगाने आम्हाला कायदेशीररित्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्यावी. एवढं बोलून आहे हेच लॅपटॉपला हेच आपण लॅपटॉपला जोडून त्याचा एक रेड लाईट लागत होता की तो बरोबर कनेक्शन केलेला आहे. आणि हे पूर्ण सेटअप लॅपटॉप वरती जे होतं तेच आपण इथं बघितलेलं आहे. तर लोकशाही वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही टेम्परेबल असल्यामुळं घालवणं किती गरजेचं आहे. आणि पेपर ट्रेल हे काउंटिंग होणं 100% पेपर ट्रेल व्हीव्हीपॅटचे स्लिप्स मोजणं हे फार महत्वाचं झालेलं आहे. एवढीच मी विनंती करतो. ज्या वेळेला अशा पद्धतीचे हॅकिंग सिद्ध करण्याची संधी आम्हाला माननीय निवडणूक आयोग ऑफिशियली देईल त्यावेळेला आम्ही संशोधनपर काम करण्यास तयार आहोत. थँक्यू. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.